हॅलो नमस्कार. मी विजय सुतार. कोल्हापुरी विजयमध्ये आपले सहर्ष स्वागत. श्री गणेश चतुर्थी 2024. डेकोरेशनचा प्लॅन होता. काय करू काय सुचत नव्हतं. मास्टर एक आयडिया सुचली की दगडी बांधकाम एक दाखवायचं आणि बाजूला एक मस्तपैकी झाड उभं करायचं, त्याच्याखाली गणपतीची मूर्ती ठेवायची. असा देखावा करायचा की गणपती हा त्या झोपाळ्यावर झुलतोय, असा देखावा करायचा ठरला. ते जे दगडी बांधकाम म्हणतोय ते कशापासून बनवलं की नाही ते पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल. चला तर मग एन्जॉय करूया थोडा. काय नाही सर माहिती आहे काय एवढं चुकून मला बघायचं. हो बोललो पाण्याला ती पप्पांकडे तक्रार गेली. पप्पांनी परमिशन दिल्यावर बबलू पेंटर आणि बबलू प्लंबर ही दोघं ऐकतात होय, यांची कामं चालू. ह्यासाठी दगडी बांधकाम जे म्हणत होतो त्यासाठी आपल्याला लागणार आहे एक न्यूजपेपर. त्याच्यामध्ये पिंजर ठेवायचं, ही अशी घडी मारायची आणि ते चांगलं तिका चिकट टेपनं चिकटून ठेवायचं. बाकीची प्रोसेस मी तुम्हाला ते नंतर दाखवतो. आता ह्यासाठी जे गोळं जे आम्हाला लागल्यात ते जवळभर 100च्या वरच लागल्यात. आमचा तसा एरिया मोठा होता कारण गणपतीची मूर्तीच ही आमची 2 फुटाची होती. गोळं चांगलं चिकटून झाली की मग काय करायचं, एक पेपर घ्यायचा, चांगला चुरगळायचा आणि फेविकॉलच्या आहे ना ते चांगला चिकटवायचा. एकाकडनं चिकटवत जायचं. कसं आहे सगळं गोळ्यांचा सेटअप. हा आमचा डिगू व्यवसायानं सेंटरिंग काम करतोय आणि इथं फेविकॉल आणि ब्रश घेऊन कागद चिकटवायची कामं करतोय. कसं आहे, कागद जे आहेत ते आपण चिकटवतोय ती व्यवस्थित चिकटून ठेवावं लागतात. कारण का गणपती आपला हा घरचा जो आहे तो 5-6 दिवस असतोय, तोपर्यंत हा टिकाय पाहिजेत. हे जे कागद आपण लावतो त्याच्यात कसं आहे ते पिंजर पण आहे, त्यामध्ये चांगलं चिकटून राहायला पाहिजे, जेणेकरून उद्या काही दुखापत व्हायला नको. जसं मातीच्या गोळ्याला आकार देऊन मूर्ती बनवतात तसं आता आपलं काम आहे बबलू पेंटरचं. बबलू पेंटर हा स्प्रे पेंटर, त्यामुळे आता ह्या कागदाच्या गोळ्यांना दगडाचा आकार देणं हे त्याच्याकडं काम. बघा दगडे दिसतात की नाही आता हुबेहूब. ह्या दगडाची गॅप आहे, त्याच्यात हिरवा रंग मारला की विषय क्लोज. हे विशेष संपला. गणपतीच्या आदल्या रात्री 2-2:30 वाजेपर्यंत जागून ही कामं केलेत. हे झाड लावलं, वरती ढगं तयार केलीत,
त्यात LED फिक्स केलीत. हा पूर्ण सेटअप तयार झाला. मग काय, दुसऱ्या दिवशी सकाळी आवरून निघालो की गणपती आणायला गारगोटीला. कुर्ती गारगोटी 8 किलोमीटरचं अंतर. काढली 4 व्हीलर, निघालो आणि घेऊन आलो गणपती तिकडून. चला तर मग, गणपतीची मूर्ती आणि डेकोरेशन कसं वाटलं ते मला कमेंटद्वारे नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलला अजून कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा.